मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे झाकीर हुसेन शाळेमध्ये, लोणार, जिल्हा बुलढाणा. त्यांना इथे एक साप दिसला आहे आणि बघू शकता साप आहे मण्यार, जो सायलेंट किलर म्हणून फेमस असलेला साप. इंग्लिश नाव कॉमन क्रेट, विषारी साप. क्या पैर वैर दिया क्या उसके ऊपर? बिल्कुल भी नहीं. फोन लगाया मैंने वो। अरे वो विषारी असलेला मण्यार साप, एकमेव साप जो माणसाच्या पांघरणात शिरणारा. आता किती 10:30 वाजले का? 10:30. रात्रीचे 10:30 वाजले. रात्रीच्या वेळेसच फक्त ॲक्टिव्ह होणार असा, तसा अतिशय लाजाळू स्वभावाचा. बघू शकता त्याला टच केल्यानंतर कसं स्वतःचं तोंड लपवतो आहे तो. पण असा युजली स्वतःहून कधीच कुठलाच साप चावत नाही. आता हा जे मी काही सांगितलं की पांघरणात शिरणारा, शिरल्यानंतरही तो काही तुम्हाला चावायला येत नाही, पण जर अंगाखाली जर दबला तर मात्र 100% चावतो. भारतातले सगळ्यात छोटे विषजंतू असलेला हा साप आहे. त्यामुळे गाढ झोपेत असल्यावर बरेचदा चावलेला सुद्धा कळत नाही. आणि नीट आयडेंटिफाय करून घ्यायला, पूर्ण काळ्या रंगाचा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा असतात. बघू शकता कसा ॲक्टिव्ह झाला आहे का. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच त्याला याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर सोडून दिलाय. कारण बाकी कुठलाही साप मानवी वस्तीच्या जवळ राहायला तर हरकत नाही, पण हा साप कधीच परवडला नाही. कारण मी सांगितल्याप्रमाणे हा एकमेव साप आहे जो माणसाच्या पांघरणात शिरतो. दिखा किसको था पहिले? या मामा समोर या ना. काय कसं काय दिसलं? आम्ही कॅनी होते पाणी भरलेले, हां, ते उचलल्यानंतर ते खाली दिसला. अच्छा, कॅनीच्या तिथे लपून बसलेला होता. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या सापासाठी एक लक्षात ठेवायचं, मराठी समजतं ना तुम्हाला? हां. रात्री आता हे इथं हे तुम्ही बांधलंय दरवाजाच्या म्हणजे मध्ये काही जाऊ नये म्हणून, पण ह्याच्यावरही साप चढू शकतो. जर दरवाजाच्या तिथे जर मध्ये खाली जर सांद असेल तर ती बंद करणं जास्त जरुरी आहे. कारण मी आता तुम्ही सांगितलेलं ऐकलं असेल की हा साप असा आहे की माणसाच्या पांघरणात शिरतो. माणसाच्या शरीराची गरमी या सापाला खूप आवडते. म्हणजे सगळे साप स्वतःच्या शरीराची गरमी वाढवण्यासाठी सकाळी उन्हात बाहेर निघतात, पण हा साप फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघतो. आणि मग स्वतःच्या शरीराची गरमी वाढवण्यासाठी हा माणसाच्या पांघरणात शिरतो. आणि झोपेत असल्यामुळं हा साप आपल्याला चावलेला कळत नाही. आणि बाकी सगळे विषारी साप चावल्यावर तिथं लगेच दुखायला लागतं, सूज येते, पुढच्या अर्ध्या तासात बाकीचे सगळे त्रास होतात. मण्यार चावल्यावर काहीच होत नाही, 3 तासापर्यंत काहीच होत नाही. अचानक पोट दुखायला लागतं, उलट्या होतात आणि माणूस डायरेक्ट बेशुद्ध होतो. तर ह्याच्यापासून वाचायचं असेल तर एक सगळ्यात महत्त्वाचं, दरवाजाला बिलकुल छोटीशी सुद्धा फट नको. कारण आता किती बारीक साप आहे हा, त्याला इतकुशीक जरी अगदी अर्ध्या इंचापेक्षा जरी कमी जागा असली तरी हा तुमच्या दरवाजातून मध्ये घुसू शकतो. आणि दुसरं, मच्छरदाणी लावून झोपा, जेणेकरून साप आपल्या पांघरणात घुसणार नाही. तर ह्या सांगितलेल्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या. रात्रीच्या वेळेला संडास बाथरूमसाठी ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेला हातात टॉर्च ठेवा, लाईट चालू पाहिजे. किंवा आता संडास बाथरूम जे आहे ते काही जवळ नसतं, आपलं घराच्या पासून बाहेरच असतं. तर जाताना जर कुठं आपण त्याच्या अंगावर जर पाय दिला तर कुठलाही साप असला तरी तो चावतो. तर हातात टॉर्च ठेवायची, जेणेकरून आपण पाय कुठं ठेवतोय ह्या गोष्टीकडे लक्ष राहायला पाहिजे. नाव काय तुमचं? भारत सिंह तवर. भारत तवर. काय तुम्ही इथे वॉचमन आहात का? ठीक आहे. आता ह्या सांगितलेल्या गोष्टीची महत्त्वाची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. झाकीर हुसेन शाळेतील वॉचमन तवर यांच्या दरवाजासमोरनं रेस्क्यू केलेला कॉमन क्रेट मण्यार साप, सायलेंट किलर म्हणून फेमस असलेला हा साप. म्हणजे बाकी कुठलेही साप परवडले, पण मानवी वस्तीमध्ये हा साप चुकूनही नको. कारण बऱ्याचदा मानवी शरीराशी डायरेक्ट संपर्क ह्या सापाचा येतो. कारण तुम्ही आधी ऐकलं असेल की हा असा एकमेव साप आहे जो माणसाच्या पांघरणात शिरणार आहे आणि अंगाखाली दबला
की बाईट करतो. आता त्यावेळेला आपण ॲक्च्युली असतो खूप गाढ झोपेमध्ये, त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्याचा बाईट जो आहे तो लक्षात येत नाही, चावलेल्या जागेवर दुखत नाही, त्याचे काही सिम्पटम्स लवकर चालू होत नाहीत. सिम्पटम्सही जे आहेत ते चालू व्हायला जवळपास एक 2-2.5 तास जातात, त्यामुळे सर्पदंश झाला हे लक्षातच येत नाही. विषारी साप, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं याचं. मराठी नाव मण्यार, हिंदीमध्ये करेट आणि इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट, काळ्या रंगाचा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा, ही ह्या सापाची ओळख. म्हणजे आता सुरुवातीला इथं काही काळे व्हाईट स्पॉट्स दिसत आहेत तुम्हाला, पण नंतर जे आहेत त्या दुहेरी लाईन चालू होतात. आता ह्यावर म्हणजे बरेचसे जे व्ह्युअर्स आहेत त्यांचे कमेंट्स येतात विषारी सापांबद्दल, की विषारी सापांची गरज काय, बिनविषारी सापच राहिले पाहिजेत, विषारी सापांना सगळ्या मारून टाका. तर आता पर्टिक्युलरली मण्यार सापांबद्दल बोलायचं झालं तर हा असा एकमेव साप आहे जो ह्याचं मुख्य खाद्य जे आहे ते दुसरे साप आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान असलेल्या सगळ्या सापांना हा साप खातो, जेणेकरून सापांच्या संख्येवर जे आहे ते कंट्रोल राहतं. म्हणजे त्यामध्ये विषारी साप असो की बिनविषारी साप असो, सगळ्या लहान सापांना हा साप आरामात खाऊन घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. तो जर निसर्गातून जर नाहीसा झाला तर त्याचे बरेचसे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात, जसे आता सध्या आपण आज घडीलाही भोगततोय. तर हे सगळ्या गोष्टी होऊ नयेत, त्याच्यामुळं विषारी असो बिनविषारी असो साप हा जगलाच पाहिजे, कारण अन्न साखळीमधला एक महत्त्वाचा घटक आहे हा साप. बघून घ्या नीट ह्या सापाला, पूर्ण काळ्या रंगाचा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा. ह्याच्यासारखाच दिसणारा दुसरा एक साप आहे जो बिनविषारी असतो, कवड्या, जो चॉकलेटी कलरचा असतो पूर्ण आणि अंगावर एकेरी पांढऱ्या रेषा असतात. आता ह्याच्या मानेवर तुम्हाला पहिला पट्टा दिसत नाही आहे, जो कवड्या सापाच्या मानेवर पहिला एक व्हाईट कलरचा बँड असतो, ज्याच्यावरनं इझिली आयडेंटिफाय होऊ शकतं की तो कवड्या साप आहे म्हणून. आणि युजली आता हा जो आहे हा काळ्या रंगाचा असतो आणि कवड्या जो आहे तो चॉकलेटी कलरचा असतो. हे रंगामध्येही खूप फरक आहे, पण बॉडी पॅटर्न आणि बॉडी कॅरेक्टर्स त्याचे जे आहेत ते बऱ्यापैकी लोकांना, म्हणजे आता हे सामान्य माणसांना शक्यतो लवकर ओळखू येत नाही, पण बघत जर राहिलं, माहिती जर घेत राहिली तर ऑटोमॅटिकली सगळ्या सापांबद्दलही माहिती होईल आणि त्याच्याबद्दलची जी भीती आहे ती भीती कमी होईल. म्हणजे भीती वाटण्याचं कारण हेच आहे की आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित माहितीच नाही आहे. तर नीट व्यवस्थित माहिती करून घ्या सगळ्या सापांची, जेणेकरून तेही जगतील आणि आपल्यालाही निसर्गात व्यवस्थित राहता येईल. कारण परत एकदा सांगतो, निसर्गातला अन्न साखळीतला कुठलाही जनावर, कुठलाही किडा, कुठलाही पक्षी जर नाहीसा झाला तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे सगळेच साप, सगळेच जनावरं हे निसर्गात व्यवस्थित जगलेच पाहिजेत. देऊयात सोडून याला. तसा लाजाळू स्वभावाचा असतो. आता का रेस्क्यूच्या वेळेसही मी सांगितलं होतं, लगेच तोंड जे आहे ते स्वतःच्या शरीराखाली तो लपवतोय. दिलाय मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.